को पावर्ड बाय टेक्नो। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी जोरदार हल्लाबोल करत राजन पाटील यांच्या निवडीला जो आहे तो विरोध केलेला आहे। राजन पाटील यांची आजच सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे। आपल्यासोबत उमेश पाटील आहेत। दादा, काय नक्की आपला विरोध कशासाठी आहे आणि काय विरोध आहे आपला राजन पाटलांच्या निवडीला? राजन पाटील ही व्यक्ती सहकार क्षेत्राला कलंक आहे। कारण संपूर्ण देशामध्ये एकमेव आणि पहिलं उदाहरण आहे की सहकारी साखर कारखाना खाजगी करून स्वतःच्या व्यक्तिगत मालकीचा करणारा हा व्यक्ती आहे। मोहोळचा लोकनेते सहकारी साखर कारखाना हा राजन पाटलांनी खाजगी करून घेतला। वास्तविक कायद्यामध्ये कुठेही तशी तरतूद नसताना सहकारी कारखाना म्हणजे शेतकरी सभासदांच्या मालकीचा कारखाना, म्हणजे शेतकऱ्याच्या मालकीचा कारखाना स्वतःच्या व्यक्तिगत कुटुंबाच्या नावावर करण्याची किमिया ह्या राजन पाटलांनी केली। हे कुठल्याही नियमात बसत नाही, परंतु यांनी काय करून ते घडवून आणलं माहीत नाही। परंतु अशा पद्धतीनं सहकारी चळवळ मोडीत काढणारा आणि देशापुढं सहकारी कारखाना स्वतःच्या नावावर गिळंकृत करण्याची कला माहीत असलेला व्यक्ती सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नेमणं म्हणजे त्याला काय म्हणतात, त्याला कसायाच्या हातामध्ये गाय दिल्यासारखं आहे। म्हणजे कसायाला जर तुम्ही गाय सांभाळायला दिली तर काय होऊ शकतं ह्याचं उत्तम उदाहरण आहे म्हणजे सहकार परिषद संपवणारा, सहकार संस्था गिळंकृत करणारा व्यक्ती सहकार परिषदेचा अध्यक्ष। आणि त्याच्यावर जबाबदारी काय? सहकारी चळवळ वाढवण्याची जबाबदारी, सहकारी संस्था बळकट करण्याची जबाबदारी। ज्यांनी सहकार संस्था मोडीत काढल्या या राजन पाटलाच्या नेतृत्वामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक हे चेअरमन असताना बुडीत निघाली आणि जवळपास 1,500 ते 2,000 कोटी रुपयाची कर्ज यांनी कुठलंही तारण न घेता सहकार क्षेत्रातल्या दुसऱ्या अजून काही बड्या धंद्यांना दिली आणि ती बँक जी आहे ती डुबली। म्हणजे गोरगरीब शेतकऱ्यांना 1 लाख रुपयाचं कर्ज द्यायचं असेल तर 100 हेलपाटे मारावे लागतात, परंतु यांनी 100 कोटी 200 कोटी 300 कोटीची कर्ज विनातारण देऊन टाकली, म्हणून ती बँक बुडाली ना। म्हणजे अशा पद्धतीचा कारभार करणारे हे राजन पाटील आणि त्यांना राज्य सरकारने सहकार परिषदेचा अध्यक्ष केलं। म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याची सहकारी चळवळीत काम करणाऱ्यांची चेष्टा आहे, त्यामुळे त्यांना विरोध आहे। अशा पद्धतीनं राजकीय सोय करण्याच्या करता असं कसायाच्या दारात गाय नेऊन बांधू नका। शेतकरी हा गाय आहे, गरीब आहे। हे सहकारी संस्था या शेतकऱ्याच्या, गरीब शेतकऱ्याच्या घामातून कष्टातून त्यांनी दिलेल्या भागभांडवलातून उभा राहिलेल्या आहेत। याचा अर्थ असा आहे का की राज्य सरकार हे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि पक्षातले जे काही नेते पुन्हा दुसरीकडे पहिल्या गटामध्ये जाऊ नये ह्याची ही तरतूद आहे असं वाटतंय का? मी त्या संदर्भामध्ये भाष्य करणार नाही, कारण मी त्या राज्य सरकारमध्ये असलेल्या घटक पक्षाचा एक पदाधिकारी पण आहे आणि सदस्य पण आहे। परंतु जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, जे चुकीचं आहे ते मांडलंच पाहिजे। मी त्या सरकारमध्ये आहे म्हणून उद्याच्याला हे काही निर्णय घेतील तर ते स्वीकारले जातील असं अजिबात चालणार नाही। मग आपल्या ग्रामीण भाषेमध्ये असं म्हणाय की लिंबू फिरवणं, मग राजन पाटलांनी नक्की अजित पवारांवर कोणतं लिंबू फिरवले, काय लिंबू फिरवले असं वाटतं? कारण अशी निवड एकदम होणं त्यांची, कारण आपला विरोध असताना, तीव्र विरोध असताना मला कळत नाही की आमच्या ह्यांनी काय वशीकरण केलंय का काय केलंय, काय जादूटोणा केलाय माहीत नाही। एवढा मोहोळ तालुक्याचा विरोध अजितदादा आल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावर त्यांचं खरं तर स्वागत व्हायला पाहिजे, फुलं उधळायला पाहिजे, लोकांनी आरत्या करायला पाहिजे। आणि मोहोळ तालुक्यानं अक्षरशः त्या दिवशी कडकडीत बंद पाळला। एकही दुकान उघडं नव्हतं, रस्त्यावर माणूस नव्हता, टपरी बंद सुद्धा साधी उघडी नव्हती, चहा प्यायला सुद्धा जागा उपलब्ध नव्हती। आणि नुसतं मोहोळ शहर नव्हे तर सबंध मोहोळ तालुक्यातलं प्रत्येक गाव ना गाव त्या दिवशी बंद राहिलं। आणि त्यांनी अजितदादाचा निषेध नाही केला, त्यांनी राजन पाटलाला विरोध दर्शवला आणि ह्या माणसाला तुम्ही पाठिंबा देऊ नका अशा पद्धतीचं मोहोळ तालुक्यानं एक प्रकारे त्या बंदच्या माध्यमातून मागणी केली। आणि एवढं मोहोळ तालुक्याच्या जनतेच्या भावना तीव्र असताना एकतर ते अप्पर तहसील कार्यालय तिथं देऊन आमच्या मोहोळ तालुक्याच्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावर वरवंटा फिरवण्याचं काम झालेलं आहे। आणि आता त्यांना हे सहकार परिषदेचा अध्यक्ष करून राज्यातल्या आहे नाहीत तेवढ्या, म्हणजे आमच्या इथला सहकारी कारखाना तर लुटलेलाच आहे, लुबाडलाच आहे, स्वतःच्या नावावर करून घेतलाय। आणि ज्या घरी अजितदादांना घेऊन कौतुक करून सगळं ते फिरवून दाखवत होते ते चेअरमन हाऊस
ते या या खाजगी कारखाना म्हणजे जो सहकारी कारखान्याचा खाजगी केला त्या कारखान्याच्या नावावर ते चेअरमन हाऊस बांधलेलं आहे 50 कोटीचं. जर तो सहकारी कारखाना असता तर त्याच्या चेअरमनला असं 50 कोटीचं घर बांधायला मिळालं असतं का? मुख्यमंत्र्याला तरी बांधता येतं का 50 कोटीचं घर? परंतु ह्या लुबाडलेला आमचा शेतकऱ्यांचा कारखाना हा खाजगी केला या राजन पाटलांनी आणि त्या पैशातून स्वतःला 50 कोटीचं घर बांधले आणि ते अजितदादाला फिरवून दाखवत आहेत. काय शोकांतिक आहे बघा. पक्ष नेतृत्वाला ह्या गोष्टी कल्पना नाही आहे का? कारण यापूर्वी देखील त्यांच्यावर ईडीची देखील चौकशी लागल्याची चर्चा होती, आपण स्वतः देखील तक्रार दिलेली होती. मग पक्ष नेतृत्व त्यांना इतकं पाठीशी का घालते आणि अचानकपणे तुमच्यावरचा दुरावा पक्षाचा का निर्माण झालेला आहे? काय वाटते नक्की? मी काय कुठं तक्रार वगैरे तसली काही ईडीबीडीची काही केलेली नाही. मी असलं त्याला काय अंधारात लढाई करत नाही, मी पाठीवर वार बी करत नाही. माझं सगळं उघड काम आहे, समोरासमोर. माझी लढाई अशा कुठल्या तरी कोणाला तरी अडचणीत आणणं, त्याच्यामधून व्यवसाय उद्योगांमध्ये अडचण निर्माण करणं असला धंदा मी करत नाही. ती त्यांची पद्धत आहे. माझी पद्धत आहे सर्वसामान्य जनतेच्या मनात जे आहे ते मांडणं आणि उघडपणे लढाई करणं समोरासमोर. मग अजितदादांनी परवाच्या जनसन्मान यात्रेमध्ये त्यांची बाजू घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं. अगदी तुम्हाला म्हणजे नाव न घेता की बैलगाडी खाली असलेल्या कुत्र्याला असं वाटतं की तो मी ओढतोय, म्हणजे तुम्हाला कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न पक्ष नेतृत्वाकडून होताना पाहायला मिळतोय. आणि का होतंय मग हे सगळं आणि तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? मी माझी त्या दिवशीच्या दादांच्या वक्तव्यानंतर, प्रदेशाध्यक्षाच्या वक्तव्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की मी माझा राजीनामा तयार ठेवला आहे. माझ्यामुळे पक्षाची अडचण होत असेल तर मी राजीनामा द्यायची माझी तयारी ठेवलेली आहे. मला आमच्या पक्षातील वरिष्ठ युवा नेत्यांनी मला विनंती केली की बाबा एक घाई करू नका, 4-5 दिवस थांबा, पक्षांतर्गत आम्ही चर्चा करतो. मी त्यांना माझे काय जे म्हणणं आहे ते मांडलेलं आहे. माझं स्पष्ट म्हटलं आहे की हे व्यक्ती अजितदादांची व्यक्ती नाहीच आहे. याने अजितदादांचे पुतळे जाळलेले होते आणि अजितदादांच्या संदर्भामध्ये हा फक्त सत्ता आलेले आहेत म्हणून आलेले आहेत. अजितदादा सत्तेत नसते तर उमेश पाटील हा अजितदादांबरोबरच राहिला असता. सत्ता नसती तर राजन पाटील आणि यशवंत माने अजितदादाच्या सोबत आले असते का हा प्रश्न विचारा म्हणला अंतर्मनाला तुमच्या. त्यामुळं तुम्ही प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्याची काळजी करता का अशा सोयीप्रमाणे सत्तेकडे बघून आलेल्या प्रस्थापित पैसेवाल्या नेत्यांच्या फक्त त्यांच्यापुढे झुकता? हा फक्त ठरवायचा विषय आहे तुम्ही. मग जे यशवंत माने आमदार आहेत मोहोळचे, ते सुप्रियाताईंच्या गाडीमध्ये गेल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. तो कुठेतरी दबावतंत्राचा भाग होता आणि त्याचंच हे फलित आहे का की त्यांना पुन्हा उमेदवारी मिळते आणि राजन पाटलांना अध्यक्षपद मिळते? आता अध्यक्ष तर म्हणाले पक्ष शिस्त अजिबात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही पक्षामध्ये. तर माझी जर ही बेशिस्त असेल तर मग यशवंत माने सुप्रियाताईच्या गाडीत बसून गेला ते कुठल्या शिस्तीच्या, पक्षाच्या शिस्तीच्या कुठल्या नियमात आहे? बरोबर आहे. फलटणमध्ये त्या ठिकाणी आमच्याच नेत्यांनी कुणाचा प्रचार केला उघडपणे हे सगळ्याला ज्ञात आहे. आमचे विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ साहेबाचा मुलगा काल तर जयंत पाटील साहेबांचे बॅनर लावून त्या ठिकाणी स्वागताला होताना उमेदवारी मागतायत. बरोबर आहे. मग फक्त प्रस्थापित नेत्यांच्या बाबतीमध्ये पक्ष हा कारवाई करणार का? आणि उमेश पाटील एक सामान्य कुटुंबातला आहे, प्रस्थापित नेत्यापैकी नाही. ह्याचा बाप कुठं सरपंच पण नव्हता आणि ग्रामपंचायत सदस्य पण नव्हता. असा सामान्य कुटुंबातला आलेला कार्यकर्ता आहे. त्याला फक्त अशा पद्धतीनं तुम्ही जाहीरपणे बैलगाडी खालचं कुत्रं किंवा त्याच्यावर कारवाई करणार असं म्हणणार का? आणि ह्यांनी सगळ्या जनतेला लुबाडून, सर्वसामान्य लोकांच्या संस्था लुबाडून जे प्रस्थापित झालेले आहेत, बँका डुबवून ह्यांची ज्यांनी घरं भरलेली आहेत, त्यांचं मात्र तुम्ही तरफदारी करणार आणि ह्याच्यातून पक्ष वाढणार. अशा पद्धतीनं पक्ष वाढतो. म्हणजे सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांची काही व्हॅल्यूच नाही. हे सगळं तुम्ही का सहन करताय? मग शरद पवार गट असेल किंवा इतर पक्ष तुम्हाला पर्याय आहेत, मग तुम्ही हे का सहन करताय? पहा, माझं आज 20 वर्ष झालं मी या पक्षात काम करतो. साधारण 2004 पासून मी साधारण कार्यकर्ता म्हणून या पक्षात काम करायला चालू केलं. आज 2024 साल आहे. 6 पासून सक्रिय झालो. 8 साली माझ्याकडं राष्ट्रीय कार्यकारिणीचं पद आलं युवकचं. त्याच्यानंतर मी पिचड साहेबांच्या कार्यकाळामध्ये राज्याचा जनरल सेक्रेटरी झालो. त्याच्यानंतर 11 साली का 12 साली मी प्रदेशाध्यक्ष युवक झालो, पुन्हा राज्याचा जनरल सेक्रेटरी. असं करत माझी कारकीर्द जी आहे. मला अजितदादांनी पदं दिली, पवारसाहेबांनी पदं दिली आणि मान सन्मान दिला. ज्या पक्षात आपण राहिलो त्या पक्षाच्या प्रति तळमळ आहे म्हणून हे सगळं मी बोलतो. भविष्यकाळामध्ये ह्या पक्षाच्या पुढं ज्या अडचणी मांडून ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे मांडण्याचा प्रयत्न मी आज पक्षांतर्गत मांडण्याचा प्रयत्न केला, ऐकलं नाही. आणि उद्या जर पक्षाची वाताहत झाली
तर माझ्या एवढं दुःख कोणालाच असणार नाही, कारण ह्या पक्षासाठी आम्ही तपश्चर्या केलेली आहे. अजितदादांच्या करता तर माझं आयुष्य मी समर्पित केलेलं आहे. मी समर्पित भावनेने या पक्षासाठी काम केलं, अजितदादांच्या करता काम केलं. आणि जर माझ्या संदर्भामध्ये माझ्याच नेत्याची भावना जर अशी असेल तर मला त्या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. आणि त्यामुळं पक्षांतर करणं अशा पद्धतीचं आज उठला आणि दुसऱ्या पक्षात गेला हे योग्य दिसत नाही, लोकांना ते आवडत नसतं. आणि म्हणून करता मी माझ्या नेत्यांच्या विनंतीवरनं थोडं थांबलो आहे. बघूया पुढं अनेक लोक मला आता त्या दिवशीच्या वक्तव्यानंतर संपर्क करतायत, पाहूया. पण मग खंत वाटते का, जी तपश्चर्या केली इतकं वर्ष आपण पक्षासाठी आणि नेतृत्वासाठी दिले, त्याची खंत वाटते? नाही, अजिबात नाही. कारण मला त्यांनी संधी दिली नसती तर आज उमेश पाटलांच्या समोर आज तुम्ही कॅमेरा घेऊन बसलेले दिसला नसता. माझं तुम्ही ऐकता किंवा तुम्ही माझं टी व्हीवर दाखवता, ही संधी मला माझ्या पक्षाने दिली, ही अजितदादांनी दिली, हे मी कधीही विसरणार नाही. एखादी चूक झाली असेल कदाचित त्यांच्याकडनं, माझ्याकडनं 10 चुका झाल्या असतील, माझ्या 10 चुका त्यांनी पोटात घातलेल्या आहेत, मग मी नेत्याची एक चूक पोटात घालू शकत नाही का? त्यामुळं मी त्याच्याबद्दल कृतज्ञताच व्यक्त करील. कारण माझ्या पक्षानं जी संधी मला दिली त्या दिलेल्या संधीमुळं उमेश पाटील महाराष्ट्राला माहीत झाला. आज ही बोलण्याची शक्ती जी उमेश पाटलाला मिळाली ती अजितदादांनी दिली, माझ्या पक्षानं मला दिली. त्यामुळे मी माझ्या पक्षाप्रती अतिशय कृतज्ञ आहे. कोणकोणत्या पक्षांनी आपल्याला संपर्क साधलेला आहे किंवा विनंती? मी आताच ते आपल्याला सांगून पुढची ब्रेकिंग न्यूज तुम्हाला कशाला तुमचा वेळ हे घालवू ना. तर माझा पक्ष माझ्या बाबतीमध्ये काय धोरण ठरवतंय ते बघूया आणि त्याच्यानंतर बघूया. आगामी विधानसभेला काय चित्र असेल, कारण आपण तर म्हणताय विरोधात लाट आहे. आगामी विधानसभेला मी कुठं म्हटलं विरोधात लाट आहे? मोहोळ तालुक्यामध्ये राजन पाटील विरोधात लाट आहे. तालुक्याचाच विषय. मी माझ्या तालुक्यापुरतं बोलतोय. पुढचा या ठिकाणचा यशवंत माने हा उमेदवार हा निश्चितपणे पडणार आणि या ठिकाणी दुसरा उमेदवार निवडून येणार. तो कुठला पक्षाचा येईल का अपक्ष येईल हे त्या वेळेला परिस्थितीनुसार आम्ही सगळेजण मिळून ठरवू. आपण पाहतोय हे होते उमेश पाटील आणि सडेतोड अशी भूमिका जी आहे ती त्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि राजन पाटलांच्या निवडीवरून या ठिकाणी त्यांनी आता रान उठवलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, मोहोळ, सोलापूर. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.